नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नव्या व्लॉगमध्ये। आणि आजचा व्लॉग असणार आहे आपला परतीचा प्रवास रिमझिम पावसातला। आणि आता वाजले सकाळचे 6:30। तर आम्ही सकाळी जेव्हा घरातून निघतो तेव्हा पूर्ण काळोखच असतो आणि मी एकटीच असल्यामुळे तिघा मुलांना घेऊन चालले। तर जरा घाईगडबडच झालेली, त्यामुळे एवढं काही व्हिडिओ काढता आला नाही। पण आता गाडीमध्ये छानपैकी बसलोय, तर आता म्हणलं काहीतरी व्हिडिओ काढावा। तर हे बघा, बारीक बारीक पाऊस पडून गेलेला आहे आणि काही काही ठिकाणी पाऊस आहे आणि काही काही ठिकाणी नाही आहे आणि काही काही ठिकाणी एकदम जोरात पाऊस आहे। तर बाबू झोपलेली आहे, सकाळी 4 वाजता उठलेली ती, आम्ही पण 4 वाजताच उठलेलो। शाऊला पण झोप येते, ती पण सकाळी उठलेली आहे आणि तिला आता उलट्या होत आहेत, त्यामुळे ती जरा नर्वस झालेली आहे। आणि हा आहे मस्तपैकी समुद्र आणि आजूबाजूचं एकदम भारी वातावरण आणि पावसात तर इतका मस्त असं म्हणजे मातीचा सुगंध पसरलाय। हे बघा, सगळीकडे पाऊस पडून गेलेला आहे आणि वातावरण इतकं भारी झालंय, खूप मस्तच असं। आणि अशा वातावरणाला आता आम्ही बाय बाय करून निघालोय मुंबईच्या दिशेने। तर हा आहे समुद्र, मस्तपैकी फेसाळलेला आहे आणि आता आम्ही चाललोय पुलावरून। तर पावसचा समुद्र आहे आणि हा पण ब्रिज आहे तिथलाच आणि आजूबाजूला छान छान अशी छोटीशी घरे आणि नारळाची झाडे। तर हे आणि छानपैकी असं घाटातून आम्ही चाललोय आता रस्त्याने। तर खूप सुंदर असं वातावरण आहे आणि पावसातलं वातावरण कोकणातलं खूप भारीच असतं। तर ते आपण गणपतीमध्ये बघणारच आहोत कसं वातावरण असतं। तर आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचतोय आता रत्नागिरीला। आरेवारे बीच गेले आणि हे बघा, इथे पण पाऊस आहे, सगळीकडे असं थंडावा पसरलेला आहे पूर्ण आणि बारीक बारीक पाऊस पण लागतोय। जेव्हा घरातून निघालो तेव्हा पण जोरदार पाऊस होता, पण आम्ही गाडी बसेपर्यंत एवढा नव्हता, गाडीमध्ये बसल्यानंतर मग आलेला। तर हे बघा, हे पण एक बीच आहे आणि खूप सुंदर असं बीच आहे आणि मस्त असं वाटतं, भारी एकदम, म्हणजे नॅचरल पाणी, एकदम क्लीन पाणी, आपल्यासारखे मुंबईसारखे घाण पाणी नाही, खूप मस्त क्लीन पाणी आणि भारी। आजूबाजूला छान असे छोटे छोटे कॉटेज आहेत, त्यांना राहायला हे बघा छान असं त्यांनी बांधलंय लाकडाचं, खूप सुंदर असं मस्त थीम केलेली आहे आणि तिकडे रिसॉर्ट पण आहे बाजूलाच। तर हे पण खूप भारी आहे, मस्त। आणि कधी जर असं स्पेशल, आता गणपतीच्या वेळेस स्पेशल गाडी करून जाणार आहोत, तर तेव्हा बघू, आम्ही तिथे उतरायचं ठरवलं, कारण की नेहमी आम्ही गाडीनेच जातो, पण ते कसं सकाळच्या वेळेस जातो त्यामुळे तिथे उतरू शकत नाही। पण आता गणपतीच्या वेळेस जाऊ तर तेव्हा आमची स्पेशल गाडी असणार, तर तेव्हा नेहमी नक्कीच जाऊ आम्ही तिथे। तर हे बघा, हा पण समुद्र आहे, किती मस्त असा व्ह्यू दिसतोय बघा, छान। आणि शाऊच्या सारख्या उलट्याच चालू आहेत। तर गाडीमध्ये कोण नव्हतं, आम्ही तिघेच होतो, बाबू, मी, शाऊ आणि आदित्य, आम्ही 4 जण होतो, कोणीच नव्हतं। आणि आता ऑलमोस्ट पोहोचलोय रत्नागिरीमध्ये। तर ही रत्नागिरीची सुरुवात आहे, आतमध्ये जाऊ तसं तसं शहर चालू होईल। तर धावपळ करत आम्ही पोहोचलोय, कारण की 8:15ची गाडी होती, ती 12:30ला जाणार होती, कुठली तरी मंगलोर कुठली तरी, तर त्याच गाडीने जाणार होतो, म्हणून मग त्या गाडीवाल्याला बोललो जरा फास्ट चालवा। तर त्याने आणलं पटापट नेहमीच्या पेक्षा आणि आता गाडीची वाट बघतोय। गर्दी पण आहे भरपूर आणि ती साऊथची ट्रेन असणार आहे, त्यामुळे खूप गर्दी असेल। तर एवढं काही चढायला वगैरे जमलं तर बघू, नाहीतर मग नेक्स्ट ट्रेन आहेच। तर चढलो कसे तरी आणि आता हा आहे मुंबईच्या दिशेचा प्रवास। तर इकडे पाऊस नाही, इकडे ऊन आहे, फक्त तिकडे मुंबईला जो पाऊस होता तो आता कोकणामध्ये गेलेला होता, त्यामुळे आता कोकणामध्ये पाऊस आहे, मुंबईला अजिबात पाऊस नाही आहे, खूप मस्त ऊन पडलेलं आहे। तर आम्ही आता कशी तरी जागा करून बसलेलो, पनवेल स्टेशनला उतरलो, खूप गर्दी होती 4-4.5 तासाच्या प्रवासानंतर आणि आता चाललोय घराच्या दिशेने। तर एवढा छोटासा व्लॉग, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।